आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। बहुजन समाज पार्टीच्या सांगली लोकसभा उमेदवाराला एक नोट एक वोट अभियानामधून महिला शोषित समाज संघर्ष समितीकडून 21,000 रुपये आणि बहुजनातील गोरगरीब शोषित वंचित समाजातून 30,000 रुपये असे दोन्ही मिळून 51,000 रुपयाची मदत करण्यात आली आहे। ही मदत सर्वसामान्य गोरगरीब समाजामध्ये जन्मलेल्या महिलांनी आणि पुरुषांनी एकत्रित येऊन आपल्या रोजीरोटीमधला पैसा निवडणूक लढवण्यासाठी दिलेला आहे। या पैशाचे सोने करून दाखवीन अशा शब्दात भावना व्यक्त करत उमेदवार टिपू सुलतान पटवेगार यांनी उपस्थित महिलांना आणि कार्यकर्त्यांना विश्वास दिला आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने यांनी महिला आणि उमेदवार यांना मार्गदर्शन केले आणि मतदारसंघामध्ये 50,000हून अधिक मतदान देण्याबाबत कबूल केले। बहुजन समाजातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत होता। बहुजन समाज पार्टीचा उमेदवार निवडून आणून महिला शोषित समाज संघर्ष समितीमधील महिलांना न्याय देण्याचे काम करेल असाही विश्वास महिलांनी आणि उपस्थित मान्यवरांनी उमेदवारांवर दाखवला आहे। यावेळी उपस्थित महिला आणि ग्रामस्थ बीएसपीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शंकर माने, उमेदवार टिपू सुलतान सिकंदर पटवेगार, सनाला वाविस्कर, राजू संधी, दीपाली हातानीकर, सरपंच संजना आठवले, उज्ज्वला धोत्रे, सविता माने, राखी शिंदे, प्रियांका नलवडे, सायरा जमादार, फरजाना मुलानी, रहमान मुजावर, अनुराधा माने, कांताबाई माने, सुवर्णा वडद, अलका पवार, वजिता माने, लक्ष्मी लांडगे, उषा लांडगे, आशा लांडगे, लक्ष्मी लांडगे, यमुना यादव, कविता लांडगे, उर्मिला लांडगे, संगीता यादव, राणी यादव, शर्मिला लांडगे, मंगल लांडगे, शीतल लांडगे, नीता माने, सावित्री सोरटे, अलका कांबळे, संगीता माने, सीमा माने, अनिता सपकाळ, सुरेखा जाधव, रुक्मिणी माने आणि राजश्री पवार हे उपस्थित होते। आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।